नमस्कार। स्कूल विद्यार्थी इस चैनल में आप सभी का बहुत बहुत स्वागत। मेरा नाम है सोनाली जाधव। स्कूल विद्यार्थी ये चैनल खास करके स्कूल गोइंग स्टूडेंट्स और उनके पेरेंट्स के लिए बनाया गया है ताकि उनको पढ़ने में थोड़ी हेल्प हो जाए। आज हम देखेंगे स्टैंडर्ड 10th, सब्जेक्ट है मराठी, बोर्ड है महाराष्ट्र और ईयर है 2020। आज हम देखने वाले हैं मराठी व्याकरण, जो कि आपको 2020-2021 ये जो आपका एकेडमिक ईयर है, इसमें जो आने वाला जो एग्ज़ाम है आपका 2021 में, तो उसमें ये टॉपिक आपको आने वाला है व्याकरण के लिए, जिसका नाम है वाक्य रूपांतर। ट्रांसफॉर्म मतलब आपको ट्रांसफ़र करना है एक सेंटेंस फॉर्म को दूसरे सेंटेंस फॉर्म में। ठीक है, सो वाक्य का आपको रूपांतरण करना है। इसके पहले जो मैंने वीडियो बनाया था वो वाक्यांश से प्रकार है। अगर आपने देखी नहीं है वो वीडियो तो आप पहले इससे पहले कंपलसरी आपको वाक्यांश से प्रकार ये वीडियो देखना है। क्यों देखना है? क्योंकि जब तक आपको बेसिक वाक्य मतलब क्या है या फिर वाक्यांश से प्रकार क्या है ये पता नहीं होगा तो आप एक वाक्य को दूसरे वाक्य के प्रकार में चेंज नहीं कर सकते, क्योंकि आपको बेसिक ही नहीं पता है। तो अगर आपने ये वीडियो पहले खोला भी है तो इसको क्लोज कीजिए और इसके पहले का वाक्यांश से प्रकार ये वीडियो पहले देख लीजिए। ओके, जिन बच्चों ने वो वीडियो पहले से देख चुके हैं या फिर उनको वाक्य के प्रकार सब पता है तो वो इस वीडियो को कंटिन्यू कर सकते हैं। सो हमारा पहला जो क्वेश्चन है वो है सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा। असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येईल की जशी तुम्हाला सूचना दिलेली आहे, जैसे आपको इन्फॉर्म किया है वैसे ही उसी फॉर्म में आपको वाक्य को चेंज करना है। कैसे करना है? तो इसके लिए हम लोग यहाँ पे कुछ वाक्य देखेंगे जिससे आपको थोड़ा सा आइडिया आ जाए और आपके कोई डाउट हो वो क्लियर हो जाए। ठीक है, पहला वाक्य देखिए, अजय क्रिकेट खेळत आहे। अजय क्रिकेट खेलत आहे। अजय क्रिकेट खेल रहा है। ये कौन सा वाक्य है? ये सिंपल वाक्य है जिसको हम लोग विधानार्थी वाक्य बोलते हैं। आपको इसको किस में कन्वर्ट करना है? आज्ञार्थी वाक्य में कन्वर्ट करना है। आज्ञार्थी वाक्य मतलब ऑर्डर देना है। सिंपल क्या है सेंटेंस देखो, अजय क्रिकेट खेलत आहे। अगर इसको आपको ऑर्डर दे के बोलना है तो आप कैसे बोलोगे मराठी में? अजय क्रिकेट खेल। ओके, अगर आपने बोला अजय क्रिकेट खेलो, ये आपने यहाँ पे उसको ऑर्डर दिया, मतलब यहाँ पे था कि अजय क्रिकेट खेल रहा है, तो खेल रहा है ये हमने कट किया और उसको ऑर्डर दिया कि अजय क्रिकेट खेलो। ये मैंने सिर्फ एक बार आपको समझाने के लिए हिंदी में बोला है। आपको ये सभी प्रोसेस मराठी में करनी, इसके लिए अभी मैं मराठी में ही एक्सप्लेन करूँगी इस चीज़ को। बघा, वाक्य हे साधं वाक्य आहे, अजय क्रिकेट खेळत आहे, एक साधी घटना आहे, पण तुम्हाला सांगितलं की त्याला आज्ञार्थी वाक्य करायचे। आज्ञार्थी वाक्य म्हणजेच तुम्हाला तिथे आज्ञा द्यायची आहे, ऑर्डर द्यायची आहे। मग अजय क्रिकेट खेळत आहे ह्याला तुम्ही ऑर्डर कशी देणार? तर अजय क्रिकेट खेळ असं तुम्ही त्याला सरळ म्हणणार। ठीक आहे, मग ही झालं तुमचं, तुम्ही वाक्य बदललत, वाक्य चेंज केलं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात, म्हणजे तुमचं विधानार्थी वाक्याला तुम्ही आज्ञार्थी वाक्यामध्ये बदलवून टाकलं। अशा प्रकारचीच वाक्य तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहेत। पुढे बघा, दुसरं वाक्य, सोनियाकडे पैसे आहेत का? क्वेश्चन विचारलेला आहे, म्हणजेच हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे। ठीक आहे, पण तुम्हाला त्याचं काय करायचं आहे? विधानार्थी वाक्य म्हणजे साधं वाक्य तुम्हाला करायचं आहे। प्रश्न विचारलेला आहे, सोनियाकडे पैसे आहेत का? तर याचं साधं वाक्य कसं असणार? सोनियाकडे पैसे नाहीत असं सुद्धा असेल, किंवा सोनियाकडे पैसे आहेत असं लिहिलं तरीही चालेल, कारण आपल्याला साधं वाक्य ठेवायचं आहे। प्रश्न आहे इथे आहेत का? मोस्ट ऑफ तुम्हाला इथे मी एक ट्रिक सांगते की हा जो का असतो तो सरळ सरळ काढून टाकायचा आणि जे उरलेलं वाक्य जे असतं तेच तुमचं साधं वाक्य असतं। आता बघा ना, मी तुम्हाला एक साधं वाक्य म्हटलं, माझ्याकडे पेन आहे। आता मी याला सांगितलं तुम्हाला चेंज करा क्वेश्चनमध्ये, तर तुम्ही कसं करणार? माझ्याकडे पेन आहे का? तर मी काय केलं, पहिल्या वाक्याला फक्त का लावलं तर माझं लगेच ते प्रश्नामध्ये बदलून गेलं, प्रश्नार्थी वाक्य झालं ते। म्हणून तुम्हाला इथे इझी ट्रिक सांगते की जेव्हा केव्हा तुम्हाला प्रश्नार्थी वाक्याचं
साधं वाक्य करायचं असेल तर हा जो का आहे तो काढून टाकायचा आणि उरलेलं वाक्य जसंच्या तसं लिहायचं. आता इथे मी नाहीत लिहिले कारण विधानार्थीचे 2 प्रकार पडतात, जसं की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, होकारार्थी किंवा नकारार्थी. तर मी इथे नकारार्थी लिहिलं की नाहीत, सोनियाकडे पैसे नाहीत, किंवा आहेत जरी तुम्ही लिहिलं तरीही ते चालणार आहे. ठीक आहे. 2 सेंटेन्स तुम्हाला समजले आहेत, आय होप सो. की पहिला सेंटेन्स आपण साधं वाक्य आज्ञार्थीमध्ये केलं आणि साधं वाक्य जे प्रश्न वाक्य होतं, प्रश्नार्थी वाक्य, ते साध्या वाक्यात केलेलं आहे. पुढे जाऊया आपण. प्रश्न आहे तिसरा. रुपालीचा ड्रेस खूप छान आहे. तर हे मी साधं सिंपल म्हटलेलं आहे, पण आता मला त्यांनी काय सांगितलंय, उद्गारार्थी वाक्यामध्ये ह्याला बदला. तर उद्गारार्थी वाक्य म्हणजे तुम्हाला एक्साइटेड होऊन बोलायचं ही गोष्ट. मग तुम्ही काय कशी म्हणणार ती गोष्ट, वा किती छान आहे रुपालीचा ड्रेस, असं आपण बोलतो. ठीक आहे. मग ह्या वाच्या नंतर कंपल्सरी आठवणीने उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे. जर समजा तुम्ही वाक्य लिहिलं पण चिन्हच दिलं नाहीत तर तिथे तुम्हाला 0 मार्क मिळेल, काहीच मार्क मिळणार नाही जरी तुमचं वाक्य बरोबर असलं तरी, कारण त्याचा मेन गोष्ट आहे की त्यांची चिन्ह. जर तुम्ही चिन्ह दिलं नाही, जर तुम्ही त्यांना पंक्च्युएट केलं नाहीत व्यवस्थित, तर तुमचे मार्क गेले. त्याच्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. आणि तुम्हाला हे कळलेलं आहे. साधं वाक्य मी असं म्हणायचं असेल की रुपालीचा ड्रेस छान आहे, पण जरा एक्साइटेड होऊन बोलायचं असेल की अरे वा किती छान आहे तो ड्रेस, तर ते झालं लगेच उद्गारार्थी वाक्य. ठीक आहे. चौथा बघा. विजयकडे मराठीचे पुस्तक आहे. साधं वाक्य, सिंपल. पण आता तुम्हाला प्रश्न करायचे त्याला, मग तुम्ही काय करणार, सोपी ट्रिक. विजयकडे मराठीचे पुस्तक आहे का, या आहेच्या पुढे काय लावलं मी, फक्त का लिहिलं आणि आठवणीने मी प्रश्नचिन्ह दिले, कारण प्रश्नचिन्ह नाही दिलं तर माझे मार्क जाणार. मुलं टेन्शनमध्ये असतात, घाईगडबडीत असतात परीक्षेच्या वेळेला, प्रश्नचिन्ह देणं ते जास्त महत्त्वाचं कधी कधी नाही समजत किंवा विसरून जातात. तर अशी चूक अजिबात करू नका. तुम्ही एवढं मेहनतीने वाक्य बनवणार आणि जर तुम्ही प्रश्नचिन्ह देणार नाही तर तिथे तुम्हाला 0 मार्क मिळेल. मग आपल्या मेहनतीचा काहीही उपयोग तिथे होणार नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. किती घाई गडबडीत असल्या तरी प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह हे दोन्ही चिन्ह लक्षात ठेवायची. तुम्हाला हे सांगितलेलं आहे. प्रश्न बनवणं अगदी सोपं आहे. मी पुन्हा इथे सांगते की आधी पण सांगितलेलं व्हिडिओत वाक्याचे प्रकारमध्ये आणि इथे पण परत मी सांगते. प्रश्न नेहमी असा बनवायचा ज्याचं उत्तर हा किंवा ना यामध्येच येईल. कोणी ह्याचा इथे असा प्रश्न बनवायचा नाही, विजयकडे मराठीचे पुस्तक आहे तर विजयकडे कशाचे पुस्तक आहे, असा मोस्ट ऑफली प्रश्न तुम्ही नका बनवू. कारण जास्तीत जास्त करून हे जे प्रकार आहे त्याच्यामध्ये वर्बल क्वेश्चन विचारले जातात, तिथे अपेक्षित असतात. जरी तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला शाळेतले शिक्षक सांगतायत की तुम्हाला WH क्वेश्चन चालतील, तुम्ही बनवू शकता, तर ते तुम्ही बनवा. पण तरी सेफ्टी म्हणून तुम्ही वर्बल क्वेश्चनच बनवत जा. म्हणजे तुझ्याकडे हे पुस्तक आहे का, ज्याची उत्तरं हा किंवा ना अशी येतील अशीच प्रश्न बनवा, तेच नेहमी उत्तम असेल. ठीक आहे. 4 प्रश्न झालेले आहेत आपले इथे. 5वा बघा काय आहे. आईने जेवण बनवले का, प्रश्नार्थी वाक्य आहे बरोबर. हे तुम्हाला काय सांगितलं ह्याला करायला, उद्गारार्थी वाक्य. म्हणजे थोडं एक्साइट होऊन तुम्हाला बोलायचं. मग तुम्ही कसं म्हणणार, अरे वा आईने जेवण बनवले. कळलं. म्हणजे हा आपण का काढून टाकला सरळ सरळ आणि अरे वा टाकलेला आहे इथे, आणि अरे वा टाकल्यामुळे इथे झालं ते उद्गारार्थी, आणि हे जेवण बनवले हे ॲज इट इज आपण लिहिलेलं आहे आणि आपलं उद्गारार्थी वाक्य पण झालं. पुढे आहे 6वा. माझा काहीच अभ्यास झाला नाही. साधं वाक्य आहे पण नकारार्थी वाक्य नाही आहे ना. तर ह्याचं उद्गारार्थी वाक्य म्हणायचं आहे, म्हणजे तुम्हाला थोडंसं एक्साइटेड होऊन म्हणायचं आहे. तर मग तुम्ही कसं म्हणणार, आता ही तर खुशीची गोष्ट नाही आहे, तर आपण दुःखाची भावना व्यक्त करणार. उद्गारार्थी म्हणजेच भावना व्यक्त करणे. सो इथे काय होतं, अरे रे माझा काहीच अभ्यास झाला नाही. ओके. मग तुम्ही इथे काय वापरलेला आहे, उद्गारवाचक शब्द वापरलेला आहे. हिंदी के जो बच्चे हैं उनको आई होप ये बातें समझ में आ रही होंगी, क्योंकि ये मैंने इजी मराठी लिखा है तो आपको इसका मतलब समझ में आता होगा या फिर आ रहा होगा. ठीक है. क्योंकि आपको एग्ज़ाम में ये जो चीज़ है वो मराठी में ही करनी है, इसके लिए मैं आपको एज़ पॉसिबल एज़ मराठी ही सुनने को बता रही हूँ, ताकि आप उसको सुनो, समझो और वैसे सेंटेंस बनाओ. ठीक है.
वाक्य मैंने बहुत ही ईजी रखे हैं ताकि आपको वाक्य का मीनिंग समझ में आए, उसमें आपको कोई प्रॉब्लम ना हो। पर आपको वाक्य कैसे चेंज करना है ये आपको मराठी में ही सीखना होगा। इसके लिए आप ज़्यादा से ज़्यादा वो मराठी बात समझो, सुनो, ठीक है। अभी आगे हैं, 7वां प्रश्न आहे, आई बाजारात गेली आहे। साधं वाक्य आहे, सिंपल वाक्य आहे, माँ बाजार गई है। ओके, इसको आपको करना आहे प्रश्नार्थी वाक्य, म्हणजे प्रश्न बनवायचा आहे तुम्हाला। मग तुम्हाला काय ट्रिक शिकवली आहे मी, सेम टू सेम लिहायचं। आई बाजारात, इथे केली झालेलं आहे, तिथे गेली आहे। ओके, आई बाजारात गेली आहे आणि पुढे काय लिहायचं, का आणि प्रश्नचिन्ह। आई बाजारात गेली आहे का, झालं तुमचं प्रश्नार्थी वाक्य, ठीक आहे। पुढे आहे, राम दरवाजा बंद कर। ऑर्डर दिलेली आहे, म्हणजेच आज्ञार्थी वाक्य हे आहे आणि तुम्हाला प्रश्नार्थी बनवायचं आहे, प्रश्न विचारायचा आहे। मग तुम्ही रामला प्रश्न विचारा, रामने दरवाजा बंद केला का। असं नाही बनवायचं, राम तू दरवाजा बंद केलास का, असं अजिबात प्रश्न बनवायचा नाही, तुम्ही त्याला हाक नाही मारत आहात, ठीक आहे। तर काय बनवणार तुम्ही, रामने दरवाजा बंद केला का, म्हणजे तुम्हाला आन्सर बघा येस और नो याच्यामध्येच मिळणार आहे। आता पुढे जाऊया आपण, 9वं वाक्य, रामच्या बॅगेत पैसे ठेवलेस का। प्रश्न आहे की नाही, तुम्हाला कशामध्ये करायचं, त्याला आज्ञार्थीमध्ये करायचं आहे। मग तुम्ही काय करणार, आज्ञा द्या सरसर, रामच्या बॅगेत पैसे ठेव, कळलं, अशी तुम्हाला आज्ञा द्यायची। तुमच्या माइंडमध्ये ते व्यवस्थित चालू असलं पाहिजे, ऑर्डर देता आली पाहिजे मनामध्ये, तर तुम्ही इथे पण ती ऑर्डर द्याल। सो ठेवलेसचं काय झालेलं आहे, इथे ठेव असं झालेलं आहे, बाकी शब्द ॲज इट इज आहेत। पुढे आहे 10वं, सीमाने बाबांसाठी पाणी आणले। साधं वाक्य आहे, तुम्हाला करायचे आज्ञार्थी वाक्य, म्हणजेच ऑर्डर द्यायचे तुम्हाला। तर तुम्ही काय देणार, सीमा बाबांसाठी पाणी आण, म्हणजेच आणलेचं काय झालेलं आहे, आण। आणले मतलब लेके आना। सीमा पिताजी के लिए पानी लेके आ रही है, तो आप ऑर्डर दोगे तो क्या होगा, सीमा बाबा मतलब फादर के लिए, पिताजी के लिए पानी लाओ, ऐसे आप करोगे उसको, ठीक है। आता पुढचा बघा, 11वं वाक्य आहे, शंकर शांत का बसला आहे। प्रश्न आहे की नाही, तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं विधानार्थी वाक्य करायचं आहे, म्हणजे साधं वाक्य करायचं आहे। आता मी तुम्हाला काय सांगितलं इथे, का हा आहे सरळ सरळ तो काढून टाकायचा, शंकर शांत बसला आहे का। मग तुम्हाला साधं बोलायचं तर तुम्ही कसं म्हणणार, शंकर शांत बसला आहे, ठीक आहे, अगदी सोपं आहे, फक्त या काला काढून टाकायचा। पुढे आहे बघा काय, राजू चित्र काढ। ऑर्डर दिलेली आहे, तुम्हाला साधं म्हणायचंय, मग तुम्ही साधं कसं म्हणणार, त्याला ऑर्डर नाही द्यायची अजिबात, तुम्हाला साधं म्हणायचंय। मग तुम्ही कसं म्हणणार, राजूने चित्र काढावे असे मला वाटते। हे तुम्हाला एक्स्ट्रा जॉईंट करावं लागलं इथे, कारण त्याशिवाय मग साधं वाक्य बनतच नव्हतं। राजूने चित्र काढावे असं जरी म्हटलं तरी ती ऑर्डर झाली की नाही, तुम्ही सल्ला देता, उपदेश देता, इथे तसं नको। म्हणून राजूने चित्र काढावे असे मला वाटते हे म्हटल्यावर तुम्ही ते सल्ला नाही देताय, त्याला उपदेश नाही देताय, तुम्ही तुमचं मत व्यक्त करताय, म्हणजे हे साधं वाक्य झालं, ठीक आहे। तर या गोष्टी लक्षात ठेवा। पुढे जाऊया आपण, 13वं, नेहमी खरे बोलावे। उपदेश केलेला आहे, म्हणजेच आज्ञार्थी वाक्य आहे। मग नकारार्थी करायचं आहे, ठीक आहे, आज्ञार्थी पण आहे आणि होकारार्थी वाक्य आहे, की नेहमी खरं म्हटलं पाहिजे, पॉझिटिव्हनेस आहे याच्यात। मग आपल्याला वाक्य नकारार्थी करायचं आहे, ओके। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, वाक्य जरी आपल्याला नकारार्थी करायचं झालं तरी आपला अर्थ सारखा असला पाहिजे, अर्थ तोच असला पाहिजे, ठीक आहे। त्याच्यामुळे मी उत्तर बघा काय लिहिले मी, कधीच खोटे बोलू नये, म्हणजेच याचा अर्थ काय होतो, नेहमी खरे बोलावे। वाक्याचा अर्थ बदलला आहे का इकडे, नाही, वाक्याचा अर्थ तोच आहे, फक्त बोलण्याची पद्धत माझी बदलली आहे। जिथे वरती वाक्य असं होतं की नेहमी खरे बोलावे, तिथे मी काय म्हटलंय, कधीच खोटे बोलू नये। का असं म्हटलंय मी, नये का केलं, कारण मला नकारार्थी वाक्य बनवायचं होतं, पण अर्थ बदलायचा नव्हता। आणि ह्याच्यासाठी ट्रिक काय आहे, तर जिथे खरे आहे तिथे मी काय केलं, खोटे, म्हणजेच इथे मी अपोजिट शब्द वापरलेले आहेत, ज्याला आपण विरुद्धार्थी शब्द म्हणतो।
तर विरुद्धार्थी शब्दांची इथे तुम्हाला नेहमी मदत घ्यावी लागते. हिंदी में मैं ये एक्सप्लेन करना चाहूँगी क्योंकि ये बहुत इंपॉर्टेंट टॉपिक है, आपको बहुत सारे क्वेश्चन इस पे आते हैं. देखिए, पहला वाक्य हमारा है नेहमी खरे बोलावे, मतलब हमेशा सच बोलना चाहिए. तो इसका मैंने निगेटिव सेंटेंस किया, मतलब नकारार्थी क्या किया, कधीच खोटे बोलू नये, मतलब हमें कभी भी झूठ नहीं बोलना चाहिए. ठीक है, तो हमेशा सच बोलना चाहिए को मैंने कन्वर्ट किया, कभी भी झूठ नहीं बोलना चाहिए. तो आपको ये एक बात यहाँ पे पता चली होगी कि हमारे दोनों सेंटेंस का मतलब एक ही है, पर हमने दो अलग अलग तरीके से वो वाक्य बोला है. ऊपर वाला जो वाक्य है वो हमने कैसे बोला था, होकारार्थी, कि हमेशा सच बोलना चाहिए, इसमें होकार है. और दूसरा जो मैंने बनाया नीचे, उसमें मैंने बोला कि हमें झूठ नहीं बोलना चाहिए, मतलब नहीं ये शब्द मैंने यूज़ किया क्योंकि मुझे नकारार्थी में उसको कन्वर्ट करना था. पर दोनों का मतलब तो एक ही है, हमेशा सच बोलना चाहिए और कभी झूठ नहीं बोलना चाहिए. इस दोनों का मतलब एक ही होता है. ठीक है, बस बोलने का तरीका दोनों का अलग है. तो आपको ये चीज़ हमेशा ध्यान में रखनी है जब आप होकारार्थी और नकारार्थी वाक्य करेंगे तब. ठीक है, और इसके लिए आप क्या कर सकते हो, कैसे बनाओगे होकारार्थी को नकारार्थी में बिना मतलब चेंज किए हुए. तो आपको विलोम शब्द यानी कि विरुद्धार्थी शब्द, अपोजिट्स वर्ड यूज़ करने, जैसे कि हमेशा सच बोलना चाहिए. तो सच के अपोजिट वर्ड कौन सा है, सच का विलोम शब्द कौन सा है, तो झूठ. तो मैंने वही यूज़ किया नीचे, और मैंने क्या बनाया वाक्य कि हमें कभी भी झूठ नहीं बोलना चाहिए. ठीक है, तो इस तरह से आपको होकारार्थी वाक्य को नकारार्थी वाक्य में कन्वर्ट करना होता है. और इसके सबसे ज़्यादा प्रैक्टिस कीजिए प्लीज़, क्योंकि बोर्ड में होकारार्थी को नकारार्थी कन्वर्ट करने के बहुत सारे मतलब आपको आता ही आता है वो क्वेश्चन. इसके लिए उसकी ज़्यादा से ज़्यादा प्रैक्टिस कीजिए. ये पूरा जो है वाक्य रूपांतर, ये आपका उसमें मेहनत दिखना चाहिए. आप जितना ज़्यादा प्रैक्टिस करोगे ना, उतना ज़्यादा आपको वो समझ में आएगा. आप बोलोगे मैं एक ही टाइप का करके दूंगी, तो ऐसा नहीं है. आपको इस पे सभी टाइप्स को अप्लाई करके आपको सभी टाइप्स में आपको इसको कन्वर्ट करना आना चाहिए. ठीक है, आपको आज्ञार्थी भी करना आना चाहिए, होकारार्थी भी करना आना चाहिए, नकारार्थी भी करना आना चाहिए, प्रश्नार्थी हो, आज्ञार्थी हो, विधानार्थी हो, सब चीज़ें आपको फटाफट से कन्वर्ट करनी आनी चाहिए. और ये कब आएगा, जब आप ज़्यादा से ज़्यादा उस पर प्रैक्टिस करोगे. ठीक है, और इसीलिए देखिए ये टॉपिक बहुत ही इम्पॉर्टेंट टॉपिक है, वाक्य रूपांतर, और इसमें प्रैक्टिस की ज़रूरत है. इसमें आपको कोई सामने रहना चाहिए जो आपको करेक्ट करे. और इसीलिए मैंने 13 तारीख से ऑनलाइन क्लासेस रखने की बात की है, जहाँ पे हम लोग 2 घंटा इसके ऊपर ही प्रैक्टिस करेंगे. और आपकी गलतियाँ मैं सुधारूंगी, आपको क्वेश्चन पूछूंगी, आप मुझे जवाब दोगे, हम लोग प्रैक्टिस ज़्यादा से ज़्यादा करेंगे. तो आपका जो टेंशन है वो कम हो जाएगा, आपको एक थोड़ा माइंडसेट मिल जाएगा, आपको गाइडेंस मिल जाएगा. तो आप आगे का जो आपका टाइम पीरियड है, तो उसमें आप ज़्यादा से ज़्यादा अच्छे से प्रैक्टिस करोगे. अगर आप माइंड में रखोगे नहीं एग्ज़ाम को तो बहुत टाइम है, हम लोग बाद में देख लेंगे, तो बाद में आप क्या क्या करोगे. ठीक है, बाद में आपको अलजेब्रा, ज्योमेट्री, साइंस पे ज़्यादा से ज़्यादा आपको प्रैक्टिस करनी होती है. तो ये सब चीज़ें आप तभी प्रैक्टिस के लिए मत रखिए. अभी हमारे पास टाइम है, तो प्लीज़ आप उसके बारे में सोचिए. और अगर आपको पॉसिबल हो रहा है तो क्लास ज्वाइन कीजिए, ताकि आपको भी उसका फ़ायदा हो जाए. ठीक है, जो भी क्लासेस का है वो मैंने कम्युनिटी में पोस्ट डाला है यूट्यूब पे, वहाँ पे देखिए. फिर भी नहीं समझ में आ रहा है तो आप कमेंट सेक्शन में जाइए और कमेंट में पूछिए, कोई सवाल होगा तो. पर ये चीज़ आप देखिए, यहाँ पे मैं ये सिखाऊंगी, पर आपको उसकी प्रैक्टिस करनी होगी. प्रैक्टिस करने से ही आपको पता चलेगा कि आपका ये जवाब है वो सही आ रहा है कि नहीं आ रहा है. ठीक है, अभी आगे जाएंगे हम लोग. मनोज नापास झाला. हाँ, ये क्या है, नापास झाला मतलब मनोज फेल हो गया. तो इसको मुझे क्या करना होगा, ये होकारार्थी वाक्य है. ठीक है, उसको मुझे निगेटिव करना होगा. तो मैं क्या करूँगी, मनोज पास झाला नाही. ये देखो, नाही ये शब्द मैंने यूज़ किया, मतलब मनोज पास नहीं हुआ, मतलब ये क्या, वो फेल हो गया. दोनों तरीके से मैंने सेंटेंस बोले हैं, पर मतलब उसका एक ही है. और यहाँ पे भी मैंने अपोजिट वर्ड्स
यूज किए हैं. ठीक आहे. मनोज नापास झाला हे होकारार्थी वाक्य आहे, कारण तिथे नाही असा शब्द आपण नाही वापरले की नाही. सो त्याला आपल्याला जर नाही शब्द वापरून बोलायचं असेल तर मी कसं बोलणार, मनोज पास झाला नाही. आणि इथे जसं तुम्हाला ट्रिक सांगितली की नापासच्या इथे मी काय टाकलेलं आहे, पास टाकलेला आहे आणि इकडे नाही लावलेला आहे, त्याच्यामुळे ते वाक्य नकारात्मक झालं. अर्थ आपल्याला अजिबात बदलायचा नाही, ही गोष्ट माइंडमध्ये लक्षात ठेवा. पुढे आहे 15 आणि 16. ही आपली शेवटची 2 वाक्य आहेत. विजय शांत मुलगा नाही. बघा इथे नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच समजले हे की वाक्य नकारार्थी आहे, तुम्हाला होकारार्थी करायचं आहे, पण अर्थ बदलायचा नाही. तर काय झालं, विजय अशांत मुलगा आहे. अशांत मुलगा आहे म्हणजेच काय, तो शांत नाही आहे की नाही. किंवा विजय मस्तीखोर मुलगा आहे, याचा अर्थ पण काय होतो, विजय शांत मुलगा नाही. अर्थ सेम आहे, फक्त बोलण्याची पद्धत बदलली. ठीक आहे. पुढे आहे सौरभ काल वर्गात हजर नव्हता. म्हणजे सौरभ काल वर्गात म्हणजे क्लासमध्ये नव्हता. तर इथे नव्हता म्हणजे तुम्हाला कळतंय ते निगेटिव्ह आहे, म्हणजे नकारार्थी वाक्य आहे, तुम्हाला होकारार्थी करायचं आहे. तर हजर नव्हताचा अपोजिट वर्ड काय, गैरहजर म्हणजे ॲबसेंट. सौरभ काल वर्गात गैरहजर होता म्हणजेच काय, तो वर्गात नव्हता. ठीक आहे. म्हणजे सौरभ काल ॲबसेंट होता म्हणजेच काय, तो प्रेझेंट नव्हता, असं इथे अर्थ होतं. सो आई होप आपको ये जो सेंटेंस है वो समझ में आए होंगे और आपको पता चला होगा कि इसको कैसे कन्वर्ट करना है. ठीक है. सो आई होप आपको वाक्यांचे प्रकार जब तक नहीं समझेगा तब तक आपको वाक्य रूपांतर नहीं समझेगा. तो इसके लिए पहले वाक्याचे प्रकार समझिए, वाक्य रूपांतर देखिए कैसे हम लोग कन्वर्ट करते हैं, उसकी प्रैक्टिस कीजिए. अगर आपको हेल्प चाहिए हो तो आप क्लास ज्वाइन कर सकते हो, या फिर यूट्यूब पे भी हम लोग एक्सप्लेन कर सकते हैं. तो ये मैंने एक्सप्लेन ही किया है आपको. आप अगर इसको भी लेके अच्छे से खुद मेहनत करके पढ़ेंगे तो भी वेरी गुड. ओके. और आपको वीडियो अच्छी लगी होगी तो प्लीज़ वीडियो को लाइक कीजिए, और चैनल को सब्सक्राइब जिन्होंने अभी तक नहीं किया उनको चैनल को सब्सक्राइब करना है, क्योंकि फ्री ऑफ कॉस्ट है. याद से बेल आइकन को क्लिक कीजिए ताकि नए वीडियो के आपको नोटिफिकेशन आ जाए. जो भी आपके डाउट्स होंगे वो कमेंट सेक्शन में जाइए और कमेंट कीजिए, और मैं वहाँ पे एज़ पॉसिबल एज़ आपको जवाब देती ही हूँ. सो मिलते हैं नए वीडियो के साथ, और तब तक के लिए धन्यवाद.